हँडरायटिंग ॲनालिसिस केलं, तुम्हाला कसं वाटलं ते बरोबर आहे किंवा कसं ते तुमचं जे मी ॲनालिसिस केलं हँडरायटिंग ॲनालिसिस ते कितपत तुम्हाला बरोबर वाटलं की योग्य आहे का, हे मला थोडक्यात सांगताय? नक्की मॅडम, तुम्ही हँडरायटिंगचं ते सांगितलं ते माझ्यासाठी एकदम नवीनच होतं. म्हणजे हँडरायटिंगचं अनालाइज की एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी किंवा पर्सनॅलिटी असते हे मला पहिल्यांदाच कळलं. सो माझ्या तुम्ही ज्या प्लस गोष्टी सांगितल्या ना आणि ज्या मायनस गोष्टी सांगितल्या त्या खूप चांगल्या प्रकारे रिलेटिव्ह होत्या. पण ते हँडरायटिंगमुळे पण असू शकतं हे मला पहिल्यांदा कळलं. ओके, सो माझ्यासाठी हे आहे उत्तरच होतं ॲक्च्युली. ओके, सो तुम्ही ज्या प्रकारे अनालाइज केलं त्या अनालाइज ॲक्युरेसी मला खूप आवडली आणि ज्या प्रकारे ते पॉईंट वाईज ज्या गोष्टी मला एक्सप्लेन केल्या त्या खूप आवडल्या आणि मी रिलेट केलं त्याची की त्याच्यासोबत की प्लस गोष्टी कशा प्रकारे आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी कशा प्रकारे आहेत. तर ॲक्युरेसी खूप चांगली आहे तुम्ही ज्या प्रकारे अनालाइज केलं त्याच्यामध्ये. ओके ओके, थँक्यू सो मच सर. आणि माझ्यासाठी आहे उत्तर आहे की हँडरायटिंगमुळे पण आपल्या लाईफमध्ये प्लस मायनस गोष्टी आपल्याला होतात अशा हे शिकायला पाहिजे त्याच्यामध्ये. येस, कारण हँडरायटिंग म्हणजे सर आपली थॉट प्रोसेस असते आणि त्यामुळे आपण हँडरायटिंग बदललं की तुमची थॉट प्रोसेस सुद्धा बदलते, कारण आपण हँडरायटिंग थ्रू सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करत असतो. येस, ओके, थँक्यू सर.